हे बघा, आज करणार आहोत आपण चिकनची भाजी। हे बघा, चिकनची भाजी आहे, जवळपास अर्धा किलोच्या जवळपास असेल। आणि चला आज आता आपण मसाला करून घेऊ। चिकन ठेवून त्याला हे चला आहे बघा, एक कांदा घेतला आणि मी कापून घेतला। कारण की आत्ताशी चपात्या झालेल्या आहेत, म्हटलं पटकन चला आता भाजी पण बनवून घ्या। चांगला भाजून घ्यायचा। हे बघा, एक टमाटर आणि थोड्याच लसणाच्या पाकळ्या, थोडी चटणी, कोथिंबीर टाकली। हे बघा, मी याच्यातनी धने, थोडंसं फूल, ते काळं फूल राहते ते, 2-3 लवंग आणि एलदोडे, थोडं जिरं हे टाकलेलं आहे। हे याच्यातच भाजून घेत आहे मी, कारण की जेवढी भाजी तेवढे समजा सामान, कारण की भाजी काय अशी थोडी होती, मग जसं तेवढं सामान घेतलं मी। तुमची जेवढी भाजी असली तेवढं तुम्ही सामान घेऊ शकता, लय जास्त पण नाही। म्हणजे खडा मसाला हे बघा आता घेतलं, आणि जास्त नाही, 2-3च तेजपत्ते टाकले। सर्व एकात भाजून घेऊ। कसं याच्यातनी खोबरं राहते, खसखस राहते, पण आता ते नव्हतं, संपलं होतं। जे पण घरामध्ये होतं तेवढंच मी भाजून घेतलं, जसं की जिरं, धने, थोडंसं फूल होतं आणि टमाटर, बाकीचा लसूण, हे काही बाकीचं काही भाजून घेतलं नाही। कोणी भाजून घेते, मी भाजून घेतलं नाही। मी फक्त कांदा, खोबरं आणि हेच भाजून घेत असतो, पण आज खोबरं पण नव्हतं। हे बघा किती मस्त भाजली, पण की जिऱ्यानं लय मस्त भाजी होते। चांगलं जिरं भाजून घ्यायचं। हे बघा आता भाजलं, आता काढून घेऊ। हे बघा, मिक्सरमधून घेतला, आता सर्व मसाला काढून घेतला। आणि हे बघा, कढईत तेल टाकलं, आणि हे बघा चिकन। हे बघा, मसाला झाला आता भाजून। हे बघा, आता मसाला तेल सोडत आहे। आता ही चटणी टाकायची, चटणी, नमक, मसाले, अजून दुसरे हळू। चला तर आता चटणी मसाले टाकून घेऊ। धर गासं। हे बघा, चटणी, हे नमक, ही थोडीशी हळद, आणि ही गरम मसाला, महादेव मसाला आहे गरम, आणि हे मसाला आहे चिकन एव्हरेस्ट, हे गरम मसालाच टाकलेले वापस, आणि थोडं नमक, बस। आणि आता हे घेऊ आपण भाजून, त्याच्यात मिक्स करू। हे बघा, हे मसाला काढला, त्याचंच थोडं पाणी होतं। आता मी थोडं टाकून घेऊ, तडका चांगला घुमवून घेऊ। तडका चांगला शिजला ना,
एकदम सोप्या पद्धतीनं आणि म्हणजे असं पटकन हळू. जास्त काय मी टाकेल नाही याच्यात मी. बघा काळ्या मसाल्याने कसं दिसत आहे का. हो भात पण घातला. आणि तू ट्युशनहून यायच्या अगोदर भात बनवून घेतला, चपात्या बनवून घेतल्या, भाजीच बाकी होती. म्हणलं चला आता म्हणलं बाईले आता ट्युशनहून आले की लगेच मग बाईला जेवण करता येते, मग बाकीचा अभ्यास करायचा ना. जावंच लागलं माय, कसं थोडं असते. पप्पासारखं बनायचं म्हणली ना, पप्पासारखं बनायचं ना. मग पप्पानी पण खूप अभ्यास केला. हे बघा आता तडक्याने तेल सोडलं. आता ह्याच्यात चिकन टाकून देऊ आपण. हे बघा किती मस्त मसाला भाजला. जास्त तर नाही पण 3-4 माणसाची भाजी हे बघा तयार झाली. आता हे बघा झाली आता चिकनची भाजी तयार. तुम्हाला आमची चिकनची भाजी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला. म्हणजे कशी वाटली नाही त्याच्याने परत मग बाकीची व्हिडिओ म्हणजे असं बनवत राहायला चांगलं वाटेल. कमेंट करून सांगाल तुम्ही. तर हे झाली आता चिकनची भाजी तयार. झणझणीत रस्सा आणि चटपट आणि झटपट बी झालेला आहे. बघा हे गरम मसाल्याने एकदम चवला पण एकदम भारी. जर कोणाला जर आवडली असं म्हणजे आवडली असेल तर लाईक करा, नवीन असतील तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. नक्की सांगा आमची चिकनची भाजी तुम्हाला कशी वाटली. खायला या. हे बघा चिकनची भाजी झाली तयार. आता गॅस बंद केला. चला आता बाकीचे भांडे एक गॅस आवरून घ्या. बघ लिंबू कांदा घ्या. आता हे बघा घेतला आता निंबू. बाईडे कांदा घे का, कांदा घे खालचा. निंबू आणि कांदा. भाजी कशी झाली. चटपट झणझणीत. चिकन रस्सा. भाकरीच करायच्या होत्या पण साध्या चपात्या केल्या.